महाराष्ट्र. तर आपली आजची जी योजना आहे तीच योजना कुठली? मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजना. आणि ह्या योजनेच्या अंतर्गत ताई ऑक्टोबरचा हप्ता आलेला नाही, ताई सप्टेंबरचा हप्ता आलेला नाही, किंवा मग जूनपासून हप्ता आला नाही, किंवा त्याच्या अगोदरपासून हप्ता आलेला नाही. ताई ई-के-वाय-सी पण केली आम्ही, तरी आम्हाला अजून हप्ता आलेला नाही. काय करावं लागेल? तर याच तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण आपल्या व्हिडिओमध्ये दिली. तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत. तर नक्कीच तो व्हिडिओ पहा. खाली लिंक दिलेली आहे. आणि दुसरं म्हणजे ह्याच्यामध्ये नोव्हेंबरचा हप्ता कधी येणार आहे? आता आचारसंहिता लागू झाली आहे. तर नोव्हेंबरच्या हप्त्याला उशीर होणार आहे का ताई? जानेवारीमध्ये हप्ता येणार आहे का आता? आता आम्हाला डिसेंबरमध्ये हप्ता मिळणार नाही का? नोव्हेंबरमध्ये मिळणार नाही? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं पण दिलेली आहेत. त्याचबरोबर तुम्हाला जर हप्ता मिळतच नसेल, तुम्ही पात्र असूनही हप्ता मिळत नसेल, तर काय करायचं? कुठं जायचं? कुठं तक्रार करायची? कशा पद्धतीने तक्रार करायची? सर्व माहिती मी आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. तर नक्कीच तो व्हिडिओ पहा. आणि तुमच्यासारख्या इतर महिलांनाही प्रॉब्लेम असतील तर सर्वांनी आपल्या त्या लिंकला शेअर करा, जेणेकरून तुमच्यासारख्या महिलांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. आत्ता फक्त 80 लाख महिलांनी के-वाय-सी केलेली आहे, अशी अपडेट आलेली आहे. जवळपास 2,40,40,00,000 महिलांनी लाभ घेतला आणि 80 लाख महिलांनी ई-के-वाय-सी केली आहे. बाकीच्या महिला कुठे गेल्या? बाकीच्यांनी पण ई-के-वाय-सी करणं खूप गरजेचं आहे, अन्यथा प्रॉब्लेम होऊ शकतो. वाटतं ई-के-वाय-सीला आपल्याला 18 तारीख दिलेली आहे नोव्हेंबरची. त्याच्यामध्ये तारीख सुद्धा वाढण्याची शक्यता आहे, कारण अजून बऱ्याच महिला बाकी आहेत ई-के-वाय-सी करण्याच्या. दुसरं आधार कार्ड नसेल तर ई-के-वाय-सी करू शकत नाही, कारण ती अपडेट सरकारकडून आलीच नाही. ह्याच्यावर आपण वारंवार सांगतोय, पण तरी अजून अपडेट आलेली नाही. बाकी सर्व प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत. हप्ता मिळतच नसेल तर काय करायचं आहे? तर नक्कीच तो व्हिडिओ पहा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.